हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण सत्वगुणाचा उत्कर्ष आणि त्याचा सुपरिणाम पाहिला आणि त्यासाठी अध्याय 18 यावर जरी आपण चर्चा करीत असलो तरी जो गुणाकरता प्रसिद्ध आहे तो अध्याय 14वा याचा आपण उपयोग केलेला आहे. आता आपल्याला रजोगुणाचा विचार करावयाचा आहे. रजोगुण वाढला असता अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या वृत्ती कशा असतात. भगवंतानी अध्याय 14 आणि श्लोक क्रमांक 12 मध्ये याविषयी सांगितलेलं आहे. तो श्लोक असा आहे. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम अशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. श्लोक क्रमांक 12 अध्याय क्रमांक 14 म्हणतात रजोगुण वाढला असता म्हणजे इच्छित वस्तू मिळाल्यावरही त्या इच्छित वस्तूचा संग्रह उत्तरोत्तर वाढावा यासाठी कृतिशील राहणारा काय लोभ, सत्ता, संपत्ती, कीर्ती इत्यादी प्राप्त्यर्थ इच्छा, आशा, अपेक्षेद्वारे प्रवृत्ती जी स्वार्थबुद्धीने सकाम बुद्धीने कामाचा आरंभ करीत असते. मनाच्या चांचल्यात वाढ होऊन मन शांत न होणे अर्थात त्याला काय म्हटलंय अशम. मन शांत झालं तर शम. इथे अशांत मनाला अशम शब्द आहे. दैनंदिन गरजा संबंधाने विषयोपभोगाची लालसा अर्थात स्पृहा या सर्व वृत्ती रजोगुणामुळे अंतःकरणात उत्पन्न होतात असं भगवंतानी श्लोक क्रमांक 12 यामध्ये सांगितलं आहे. 3 गुण व त्याप्रमाणे असलेल्या सात्विक, राजसिक आणि तामसिक वृत्तीचे विस्ताराने विवेचन 3 गुणावरील परिशिष्टामध्ये म्हणजे परिशिष्ट क्रमांक 3 हे या ग्रंथासोबत जे जोडलेलं आहे त्यामध्ये स्वतंत्रपणे विवेचन केलेलं आहे. अध्याय 18चे वाचन संपल्यानंतर ते परिशिष्ट वाचावे. आपण अनुक्रमांक 1 ते 13 हे परिशिष्ट वाचणार आहोतच. तेथे अध्याय 14 श्लोक 14 ते 18 याचाही अर्थ दिलेला आहे. तेथे गीतेमध्ये असलेल्या एकूण 700 श्लोकामध्ये 84 श्लोक 3 गुणांसंबंधी आहेत हे विस्ताराने सांगितलेले आहे. म्हणजे केवळ 14वा अध्याय हा जरी गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय सांगितला असला आणि त्यात श्लोक संख्या 27 जरी असली तरी उर्वरित 17 अध्यायामध्ये एकूण जे काही श्लोक सांगितलेले आहेत ते विचारात घेता हे 27 आणि ते मिळून एकूण 84 श्लोकामध्ये गुणांचा विचार झालेला आहे. म्हणजे अन्य अध्यायात एकूण 57 श्लोक या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्रकृतीचे हे जे 3 गुण आहेत आणि त्या 3 गुणाचा जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट करण्याकरता एकूण गीतेच्या 700 श्लोकापैकी 84 श्लोक जे आहेत ते केवळ या 3 गुणावर आहेत हे स्पष्ट व्हावं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या गुणांचे स्वरूप
त्यांचा एकमेकावरील प्रभाव, व्यक्तीच्या स्वभावावरील कार्यशैलीतील प्रभाव माऊलींनी कसा सांगितलेला आहे त्याचं चिंतन आपण थोडं या ठिकाणी करणार आहोत. माऊली म्हणतात, जेव्हा रजोगुण स्वतःच्या मुजोरीने तम व सत्वगुणात दाबतो, म्हणजे अन्य 2 गुणांना कमजोर करतो, तेव्हा तो इंद्रिये, मन, बुद्धीद्वारे आपल्या कार्याचा धुमाकूळ माजवितो. अशा वेळी इंद्रियांना विषयामध्ये मोकळीक असते व रजोगुण परस्त्री, मद्यपान, मांसाहार इत्यादी इत्यादी उपलब्ध होऊ शकतील तितके विषय विधिनिषेध न बाळगता इंद्रियांना स्वैरपणाने शेळीप्रमाणे चरू देतो. माऊलींनी हा विषय अध्याय क्रमांक 14 मध्ये ओवी क्रमांक 226 ते 228 मध्ये स्पष्ट केलेला आहे. वाढलेल्या रजोगुणामुळे विविध सकाम कर्माचा प्रारंभ करण्यात येतो आणि स्वेच्छापूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते. ओवी क्रमांक 231 मध्ये माऊली स्पष्ट करतात, दैनंदिन व्यवहारातील विषयवस्तू जसं जेवण, औषध, स्त्री, पुत्र, संपत्ती, मान, नियंत्रणाबाबत अनुकूलता प्राप्तीची इच्छा आणि ती विषयवस्तू अनुकूलता प्राप्त होणारच ही आशा मनाद्वारे मनाच्या वेगाने धाव घेत असते, असं माऊली ओवी क्रमांक 236 मध्ये सांगतात. रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो. राजसकर्माचे फल क्षणिक सुख व अंतिमतः दुःख हेच असते. आणि यामध्ये आपल्याला श्लोक क्रमांक 16 आणि 17 यामध्ये भगवंतांनी हाच विषय स्पष्ट केलेला आहे. ते 2 श्लोक बघूया. कर्मणः सकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं अज्ञानं तमसः फलं सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. 16 आणि 17 आणि यामध्ये भगवंतांनी जो भाग स्पष्ट केला आहे, रजोगुणाच्या उत्कर्षात जो मृत्यू पावतो तो काम्य कर्म करणाऱ्यांच्या कुळात जन्म घेतो, असं माऊलींनी ओवी क्रमांक 242 मध्ये स्पष्ट केले. जो तमोगुणाच्या उत्कर्षात मृत्यू पावतो तो पापाच्या तारतम्यानुसार पशु, पक्षी, झाड, कृमी अशा तामस योनीत जन्म घेतो, असं ओवी क्रमांक 258 ते 259 मध्ये माऊली म्हणतात. तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान सुद्धा उत्पन्न होते. तामस कर्माचे फल हे सुद्धा अज्ञानच असते, असं आपण आता पाहिलेलं आहे. तळहातावरील आवळा दाखवावा तसे वरील प्रमाणे 3 गुणांचे स्वरूप माऊलींनी स्पष्ट करून दाखविले आहे. रजोगुण व तमोगुण हे अधःपतनास कारण आहेत आणि सत्वगुणच ज्ञानाची म्हणजे महावाक्यांच्या अनुभूतीची प्राप्ती करून देतो. त्यामुळे सात्विक वृत्तीने जन्मभर वागण्याचा निश्चय करावा, असं माऊली 268 ते 270 या ओवीद्वारे आपल्याला सांगतात. आणि प्रस्तुत ओवी आपण ज्यावर चिंतन करत आहोत ती ओवी आहे अध्याय क्रमांक 18 आणि त्यातली ओवी क्रमांक 518. ती ओवी पुन्हा या ठिकाणी वाचतो. यापूर्वीच्या सत्रामध्ये ती ओवी आणि त्याचा अर्थ असं आपण स्पष्टपणे पाहिला होता. तथापि ती ओवी आणि केवळ अर्थ या ठिकाणी आपण पुन्हा त्याचं चिंतन करूया. मनोनी ज्ञाना कर्मा करतया पाते जानये धनंजया
जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. अध्याय 18 ओबी 518. अर्थ: म्हणून अर्जुना, गुणभेदाने विचार न करता ज्ञान कर्म करता या तिघावर विसंबू नये. कारण राजस व तामस हे दोन गुण जीवाला बांधणारे आहेत व सात्विक हा एकच गुण बंधनातून सोडविण्यास समर्थ आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपला चिंतनाचा हा जो भाग आपण पाहत होतो आणि हा निष्कर्ष सांगणाराही आणि महत्त्वाचा सिद्धांत सांगणारी ही ओवी आता आपण पुन्हा पाहिली आहे. सत्वगुणाचा उत्कर्ष साधलेल्या अवस्थेत रजोगुणाचा व तमोगुणाचा ऱ्हास झालेला असतो. कोणताही एक जो काही गुण आहे तो अन्य दोन गुणाला बाजूला सारून एका गुणाचा उत्कर्ष होतो. पण जेव्हा सत्वगुणाचा उत्कर्ष होतो तेव्हा अन्य दोन गुणाचा ऱ्हास होतो. रजोगुणामुळे व तमोगुणामुळे बांधले जाणे संपलेले असते. रज आणि तमोगुणामुळे असलेला बंध संपलेला असतो. सत्वगुणाचा बंध तसाही उपद्रवरहित असतो व रजोगुणाच्या बंधाच्या तुलनेत क्षीण असतो. आत्मस्वरूपाजवळ नेणारा असतो. गीता आणि ज्ञानेश्वरीचा प्रमुख किंबहुना एकमेव उद्देश आहे गुणातीत असलेल्या परमात्मा असलेल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणे आणि त्यासाठी गुणातीत होणे ही साधना. गुणातीत होण्यासाठी सत्वगुणाचा बंध कशाने संपतो? ती साधना भगवंतांनी विवेचन सुरू असलेल्या अध्याय क्रमांक 14 मधील श्लोक क्रमांक 19 मध्ये पुढील प्रमाणे सांगितली आहे. चिंतनाचा विषय असा आहे, पुन्हा आठवण करून देतो की सत्वगुणात म्हणजे केव्हा सत्वगुण? रज आणि तम संपलेल्या अवस्थेत जेव्हा सत्वगुण हा एकमेव असा राहिलेला आहे, अशा वेळेस साक्षीभावाद्वारे सत्वगुणाचा द्रष्टा होऊन गुणातीत होणे ही काय आहे? साधना आहे. आणि ती साधना आपण आता अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 19 द्वारे भगवंतांनी सांगितली. तो श्लोक वाचतो. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. ध्यानाभ्यास व साक्षीभावाद्वारे जेव्हा साधक म्हणजे गुणांचा दृष्टा होऊन तीन गुणांच्या पेक्षा वेगळा असा अन्य कोणी करता नाही असे विशेषत्वाने सूक्ष्मतेने पाहतो म्हणजे अर्थात जाणतो म्हणजेच अनुभवतो. तसेच तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असलेला सच्चिदानंद घनस्वरूप जो आत्मा त्याला अनुभवतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत असलेल्या माझ्या स्वरूपास प्राप्त होतो. तीन गुणांशी तादात्म्य न पावता तीन गुणांचे कार्य असलेल्या दृश्य विषय घटना याकडे साक्षीभावाने पाहण्याद्वारे गुणांचा द्रष्टा होणे कर्माची उत्पत्ती गुणाद्वारेच होत आहे. स्वतःसह अन्य कोणी करता नाही आणि असे पाहणे ही ती साधना होय. साधनेचा गाभा आहे रज तम गुणांचा ऱ्हास करून म्हणजे क्षीण करून सत्वगुणात स्थित होऊन साकारणाऱ्या सात्विक कर्माकडे, मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षीभावाने आणि अलिप्ततेने पाहणे. ग्रंथाच्या सुरुवातीपासून रोज केलेल्या ध्यानाभ्यासामुळे साक्षीभाव धारण केल्यानेच ध्यान लागते असा आता वाचकाचा स्वानुभव आहे. रोजचा ध्यानाभ्यास
जागृत अवस्थेत साक्षीभाव उपलब्ध करून देतो. रोजचा प्राणायाम, 3 बंधाचा प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास हा जागृतावस्थेत शरीरातील प्राणशक्तीची प्रवाह रूपाने संवेदना उपलब्ध करून देतो. जागृतावस्थेतील संवेदनेचा अनुभव म्हणजे संवेदनाच्या प्रवाहाचा अनुभव. शरीरापासून अलिप्तता व कर्मापासून निर्लिप्तता प्राप्त करून देतो. ध्यान, प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास हे ज्ञान साधनेचे, गुणातीत होण्याचे, निर्गुण साक्षात्काराचे खड्ग म्हणजेच हत्यार, इंग्रजीमध्ये टूल आहे. आता ध्यान करावयाचे आहे. 14व्या अध्यायातील 3 गुणांचे वरील निरूपण लक्षात घेऊन प्रस्तुत ओवी म्हणजे अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 518 व त्याखालील परिच्छेद 1 व 2 मी आता पुन्हा वाचणार आहे. आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी सात्विक करता होऊन, सात्विक कर्म करीत राहून, सात्विक ज्ञानात स्थिर होऊन, सात्विक वृत्तीने वागण्याचा निश्चय करावयाचा आहे. ओवी वाचनानंतर माझी माऊली म्हटल्याबरोबर आपण श्रवण बंद करावं. त्यानंतर 20 मिनिटाचं ध्यान करावं आणि ध्यानानंतर पुढचं श्रवण करावं. ओवी क्रमांक 518 अशी आहे. आत्ता वाचलीच होती, पुन्हा वाचते. मनोनी ज्ञाना कर्मा करतया पाते जानये धनंजया, जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. किती तीर्थयात्रा केल्या, किती वेळा वारीला गेलात आणि अन्य काय साधना उपासना केल्यात, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण परिणाम स्वरूप आपण त्या रज आणि तमोगुणापासून आपण किती दूर आहोत, आपण किती सत्वगुणामध्ये स्थिर आहोत, हेच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला काय उपदेश केला आहे? अर्जुना, गुणभेदाने विचार न करता ज्ञान कर्म करता या तिघावर विसंबू नये. कारण राजस्व आणि तामस हे 2 गुण जीवाला बांधणारे आहेत व सात्विक हा एकच गुण बंधनातून सोडविण्यास समर्थ आहे. अर्थात सात्विक गुण सुद्धा सोन्याचीच कडी आहे, हातकडी आहे. आणि कोणतीही हातकडी कोणत्याही धातूची जरी असली तरी ती वांछित नव्हे, सन्मानपूर्वक जोपासायची गोष्टी नव्हे. आणि म्हणून आपण आता ध्यान करूया. माझी माऊली. 20 मिनिटाच्या ध्यानानंतर रामकृष्ण हरी. सभोवतालच्या सर्व क्रिया गुणाद्वारे सुरू असतात व त्या क्रिया आत्म्यास बद्ध करू शकत नाहीत. याविषयी आपण थोडं चिंतन करणार आहोत. शरीराच्या आत शरीरेंद्रियाद्वारे व शरीराच्या सभोवताली होणाऱ्या सर्व क्रिया या गुणाद्वारेच होत आहेत. या सर्व क्रियांना आणि होत असलेल्या परिवर्तनास गुणच कारण आहेत. स्वतः किंवा दुसरा कोणी करता तसेच इतर काहीही कारण नाही. हे गुण ज्याच्याकडून प्रकाशित होतात ते तत्व, तो अर्थात आत्मा गुणांच्या पलीकडे असल्यामुळे, गुणातीत असल्यामुळे गुणांनी लिप्त होत नाही. 3ही गुण आणि त्यांच्याद्वारे होत राहणाऱ्या क्रिया यांचा गुणातीत असलेल्या आत्म्यावर, आत्म्याच्या गुणातीततेवर कोणताही परिणाम होत नाही. हा सिद्धांत माऊली विविध दृष्टांताद्वारे समजावून सांगतात. मनुष्याचे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार व देह 3 गुणांचा बनलेला आहे. आणि मनुष्याचे देहाशी व अंतःकरणाशी मी व माझे याद्वारे असलेल्या तादात्म्यामुळे 3 गुण बंधाचे
कारण झालेले आहेत, हे माऊलींनी ओवी क्रमांक 283 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. हे अर्जुना, सकृत दर्शनी एवढी गुंतागुंत झालेली असली तरी प्रपंचात राहूनही आत्म्याच्या मुक्ततेच्या अनुभवात किंचितही उणेपणा येत नाही, हे नवल आहे, असं माऊलींनी नंतरच्या 284व्या ओवीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे शरीरेंद्रियाद्वारे व शरीराच्या सभोवताली कार्य करीत असतानाही आत्म्याच्या गुणातीततेचा अनुभव खंडित होत नाही. ओवी क्रमांक 285. ज्यावेळी या सिद्धांताची अनुभूती येते तेव्हा स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर स्वप्नातील वस्तू व घटनामधील तद्रूपता तादात्म्य मिथ्या होते, हे जसे कळते तसे गुणाद्वारे बांधल्या जाणे मिथ्या म्हणजे निष्कारण, अकारण, उगीचच असे होते, हे अनुभवास येते, असं माऊली ओवी क्रमांक 288 मध्ये सांगतात. आता या तिन्ही गुणाकडे साक्षीभावाने पाहण्याची जी काही साधना आहे, ती साधना माऊली आपल्याला कशा प्रकारे स्पष्ट करून सांगतात, आपण तो भाग पाहूया. आता हा अनुभव येण्यासाठीची साधना अर्थात द्रष्टा होण्यासाठी गुणाकडे कसे पाहावे, ते आता माऊली विविध दृष्टांताद्वारे सांगतात. काठावर उभे राहून तळ्यातील लाटाद्वारे स्वतःच्या प्रतिबिंबाच्या होणाऱ्या तुकड्याकडे आपण जसे साक्षीभावाने, मिथ्यत्वाने, निर्लिप्ततेने पाहतो, तसे सभोवताली घडणाऱ्या कर्मामधील गुणाकडे पहावे. अर्थात कर्म आकार घेत असताना अंतःकरणातील वृत्ती कोणत्या गुणाने प्रभावित झाली आहे, हे सजग राहून म्हणजे अलर्ट अँड अटेंटिव्ह राहून साक्षीभाव जागृत ठेवून जाणीत राहावे. साधना पुढील दृष्टांताद्वारे लक्षात घ्यावी. नाटकातील नट आवश्यक तो वेश परिधान करून नाटकातील भूमिका समरसून पार पाडित असताना नटाच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षक त्या वेशाला, त्या भूमिकेला खरे मानतात, तद्रूपही होतात. नाटकातील भूमिकेशी तादात्म्य पावतात व फसतात. पण नट फसत नाही आणि साकार करीत असलेल्या भूमिकेकडे सतत साक्षीभावाने पाहत असतो. भूमिका व भूमिका साकारणारा हे दोन्ही त्याला कळत असतात. एक उदाहरण या ठिकाणी मुद्दामून दिलेलं एका नटश्रेष्ठाचं, ते म्हणजे वैकुंठवासी श्रीराम लागू. आणि ते नटसम्राट अशा प्रकारची भूमिका करीत आहेत. जेव्हा नाटक चालू असे त्यावेळी अशा त्यांना स्वतः मी श्रीराम लागू आहे आणि मी भूमिका करीत आहे, या दोन्ही गोष्टींविषयी पूर्ण साक्षीभाव, पूर्ण जागृतावस्थेत असं ते राहत असणार कोणताही कलाकार. अशी दोन्ही अवधाने साथ व सतत क्षण प्रतिक्षण प्रवाही पद्धतीने म्हणजे सायमल्टेनियसली अँड मोमेंट टू मोमेंट कंटिन्युअसली हे सुरू राहतात. त्याप्रमाणे शरीरेंद्रियाकडून वृत्तीतील कर्मातील तिन्ही गुणाशी तादात्म्य न पावता तीनही गुणाकडे, गुणाद्वारे साकारणाऱ्या कर्माकडे सजगतेने साक्षीभावाने पाहावयाचे आहे. राजस तामस वृत्तीचा कर्माचा ऱ्हास निराश झाल्यानंतर सात्विक कर्म साकारत असल्याचे पाहत असताना त्यासोबत वृत्तीतील सत्वगुणाशी तादात्म्य न पावता सत्वगुणाकडे साक्षी भावाने पाहावयाचे आहे. रज तम क्षीण झाले असताना अधूनमधून ते जेव्हा डोके वर काढीत असतात तेव्हा आकाशात तीनही ऋतू येतात जातात.
पण आकाश स्वतःच्या निर्लिप्ततेत कमीपणा येऊ देत नाही. त्याप्रमाणे तीनही गुणाशी तादात्म्य न पावता आणि त्यामुळे गुणाद्वारे लिप्त न होता साक्षीभाव सदगतेने धारण करून तीनही गुणांच्याकडे पहावयाचे आहे. ओवी क्रमांक 291 आणि ती ओवी आता मी वाचतो. पै ऋतुत्रय आकाशे धरुनी आहे जैसे ने दिजेची वो वोसे वेगळेपणा. वरील साधना सिद्धीत गेल्यानंतर गुणांच्या कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर येणारा आत्म्याचा अनुभव आता माऊली आपल्याला सांगणार आहेत. साधना सिद्धीत जाण्यापूर्वी गुणांशी इंद्रियांशी कर्माशी तादात्म्य पावून असणारा मी म्हणजे अहंकार अनुभवास येत होता. आता त्या मीची म्हणजे अहंकाराची जागा गुणाहून पलीकडे असलेल्या व स्वतः सिद्ध असलेल्या स्वस्वरूपाने घेतलेली असते. जेव्हा त्या मूळच्या स्वरूप अहंपणावर अहंकार नसतो, अर्थात जेव्हा आत्म्याचा म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव मी म्हणून येत असतो. ओवी क्रमांक 292 ती अशी आहे. तै तेथोनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजना. तेव्हा तेथून पाहत असताना तो स्वतःचा अनुभव अशा उत्स्फूर्त शब्दांनी सांगत असतो की मी साक्षी आहे, मी अकर्ता आहे आणि सर्व कर्मांना फक्त गुणच कारण आहेत. सर्व कर्माचे नियोजन गुणच करत आहे. आणि त्याची ओवी अशी आहे. माऊली म्हणतात, सत्व रजतमांचा भेदी पसरू कर्मांचा होत असे तो गुणांचा विकारू हा. सत्व रज तमाच्या भेदाद्वारे म्हणजे सत्व रजतम यापैकी प्रत्येकाच्या कमी अधिक होण्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकाराद्वारे विविध प्रकारची कर्मे निर्माण झालेली जीवनमुक्ता दिसतात. कर्माचा विस्तार होत असल्याने दिसते. कर्माचा पसारा हा गुणांचा विकार असल्याचे त्यास व्यापक अहंपणावरून पाहताना म्हणजे स्वस्वरूपावस्थेतून पाहत असताना दिसते, असं माऊली ओवी क्रमांक 294 मध्ये स्पष्ट करतात. यया माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतू भूतू. आणि अशा प्रकारे माऊली म्हणतात, मी साक्षी आहे, मी अकर्ता आहे. या अवस्थेतील मीचा गुणाद्वारे होणाऱ्या कर्मविस्ताराकडे पाहतानाचा अनुभव माऊली आता विविध दृष्टांताद्वारे सांगतात. मी शरीरात राहून असा अलिप्त आहे, जसा आत्ता आपण जी ओवी वाचली, वनात राहणारा वसंत ऋतू वनलक्ष्मीच्या विलासाला कारणीभूत असूनही उपस्थितीच्या दृष्टीने अलिप्त असतो. आपण आत्ता पाहिलेली ओवी 295. आणि का म्हणतात पुढे, उपस्थितीच्या दृष्टीने अलिप्ततेचा अनुभव सांगितल्यानंतर कर्तृत्व दृष्टीने निर्लिप्ततेचा अनुभव दृष्टांताद्वारे माऊली आता सांगतात. सूर्याच्या उदयासोबत तारांगणाने लोपून जावे, सूर्यकांत मण्याने उद्दीपित व्हावे, कमलांनी विकसित व्हावे, अंधाराने चालले जावे. यापैकी कोणत्याही कार्यात सूर्य जसा कर्तृत्वाने लिप्त होत नाही, कोणत्याही कार्यास कारण होत नाही, त्याप्रमाणे देहात मी म्हणजे आत्मा सत्ता रूपाने असूनही म्हणजे अधिष्ठान रूपाने असूनही अकर्ता आहे, साक्षी आहे, निर्लिप्त आहे. या सांगणाऱ्या माऊलींच्या ओवी क्रमांक 296 आणि 297 त्या मी आता वाचतो. का तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे,
कमळी विकासावे जावे तमे. ये कोणाची काजी कही सविता जैसा नाही. तैसा अकरता मी देही सत्ता रूप. अशा प्रकारे माऊली आपल्याला हा सिद्धांत समजून सांगतात. मी आत्मा म्हणजे स्वसंवेद्यतेने प्रकाशित होऊन त्रिगुणांचे प्रकाशन करतो व मीच त्यांना पाहतो. त्रिगुणाचे त्रिगुणत्व माझ्या सत्तेने पुष्ट होते. तीनही गुणांचा निराश झाल्यावर गुणातीत अवस्थेत जे उरते ते मीच म्हणजे आत्मा आहे. ओवी क्रमांक 299 आणि ती अशी आहे. ऐसे विवेके जया उदो होय धनंजया. ये गुणातीतत्वतया अर्धपंथे. 299. अशा रीतीने पूर्वी जो अज्ञानरूपी निद्रेने घोरत होता तो गुणातीत होऊन आत्मस्वरूपी असा जागा होतो. ओवी क्रमांक 303. अगा अज्ञानाची निदा जो घोरत होता बदबदा. तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. गुणातीत झालेला तो, साक्षीभावात स्थित झालेला तो जरी या देहात असला तरी देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत तो आता सापडत नाही. ओवी क्रमांक 307. तेवी मी हो बुनी निरुता मग देहीचे ये असता. नागवे देह संभूता गुणासी तो. गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव मळत नाही असं पुढच्या 309 क्रमांकाच्या ओवीत माऊली सांगतात. तैसा आला गेला गुणांचा बोधून मेळे तयाचा. तो देही जैसा व्योमीचा चंद्र जडी. आणि अशा प्रकारे माऊली आपल्याला हा अनुभव या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की